साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाचं तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं मर्दानी दसरा साजरा करण्यात येतो। शेकडो वर्षापासून इथं असलेल्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून साऱ्यांच्याच डोळ्याचं पारणं फिटतं। येळकोटचा गजर, पिवळ्या धमक भंडाऱ्याची उधळण, सनई चौघडे, भक्तिगीत आणि अंगात सळसळता उत्साह आणणारी ही तलवारबाजीची दृश्य। साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीतली ही दृश्य। नवसाला पावणारा खंडेराया या श्रद्धेनं भाविक सणासुदीच्या दिवसात जेजुरीला आवर्जून हजेरी लावतात। दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी गडावरून खंडोबारायाची पालखी सीमोल्लंघनासाठी निघते। जेजुरी गडाचं रमणा दर्शन घेऊन पालखी मंदिराकडे मार्गस्थ होते। भंडाऱ्याची उधळण आणि मिरवणुकीनंतर रंगते ती मर्दानी खेळांची स्पर्धा। 13 वर्षापासून ते 60तले भक्त या स्पर्धेत उत्साहानं सहभागी होतात। तब्बल 42 किलोंची खंडा तलवार दातानं उचलत मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धाच रंगते। या तलवारीचं एक जगामध्ये प्रसिद्ध अशी तलवार आहे आणि ह्या प्रसिद्ध तलवार मेघडंबरीमध्ये आपण बसून ते एक जागतिक पर्यटन स्थळ होईल त्या तलवारीचं, अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करत आहोत। मी लहानपणापासून स्पर्धेत उतरतो। यावर्षी मला महाराजांच्या आशीर्वादाने पहिला क्रमांक भेटलेला आहे। किती वेळ तुम्ही 22 मिनिटे मी एक हातात तलवार उचललेली आहे। 42 किलो वजनाची ही खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी 250 वर्षापूर्वी अर्पण केली आहे। तेव्हापासून दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी ही तलवार उचलली जाते। आजही पानसेंच्या नातेवाईकांनी ही परंपरा जोपासली आहे। डॉक्टर गुंतूर सोनतायमर हे जरी वंशाने जर्मनी असले तरी मनाने ते पूर्ण भारतीय होते आणि जेजुरीच्या खंडोबाच्या ह्या तलवारीवर त्यांनी एक छोटासा लघुपटही देश विदेशातून पसरवण्याचं काम केले। अशा प्रकारे मर्दानी खेळातून भक्त खंडेरायाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करतात। या निमित्तानं देवा तुझी सोनियाची जेजुरी असा हा सोहळा भाविक याची देही याची डोळा अनुभवतात। प्रताप नाईक, झी मीडिया, जेजुरी। झी 24 तास, एक पाऊल पुढे।